नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM सेकंड इयर MSN फर्स्टमध्ये विचारला जाणारा प्रश्न, तणाव डोकेदुखी, मायग्रेन डोकेदुखी म्हणजे टेन्शन हेडेक, मायग्रेन हेडेक. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ फॉलो करण्यापूर्वी तुम्ही जर तुमच्याकडे जर ह्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल किंवा तुमच्या नर्सिंग ट्युटरनी जे शिकवलेलं असेल ते फर्स्ट ह्याच्यामध्ये फॉलो करणं गरजेचं आहे. कारण आपले टीचर असतात, जे नर्सिंग टीचर असतात ते सगळ्यात महत्त्वाचं आणि बेस्ट शिकवत असतात. तर त्याने शिकवलेलं फॉलो करणं गरजेचं आहे. तर आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पहिला फरक बघूया, डिफरन्स बघूया. पहिला आहे, ही तणावामुळे निर्माण होणारी डोकेदुखी आहे, टेन्शन हेडेक. तर मायग्रेन हेडेक ही अवस्था असून तीव्र स्वरूपाची डोकेदुखी सुरू होते. ह्याच्यामध्ये मायग्रेनमध्ये काय होते, ही अवस्था आहे, ह्याच्यामध्ये तीव्र स्वरूपाची डोकेदुखी सुरू होते. आणि टेन्शन हेडेक हे आहे तणावामुळे निर्माण होणारी डोकेदुखी आहे, हे डोकं दुखतं. दुसरा फरक आहे, यामध्ये डोकेदुखी सुरू होण्यापूर्वी समजत नाही. अक्षर थोडंसं समजून घ्या. पटापट हे काढलेले होते, फरक स्पष्ट काढले होते अर्जंटमध्ये. बऱ्याच कमेंट्स होत्या की मायग्रेन हेडेक आणि टेन्शन हेडेकचा डिफरन्स हवा आहे. तर तुमच्याकडे असतीलच तुमचे टीचर वगैरे शिकवतात तर, पण तुम्ही हेही फॉलो केलं असेल किंवा ह्याच्यातले जर तुम्हाला 1-2 मुद्दे किंवा काही आवडले तर तुम्ही ते पण ॲड करून ह्याच्यामध्ये लिहू शकता. तर यामध्ये डोकेदुखी सुरू होण्यापूर्वी समजत नाही. ह्याच्यामध्ये मायग्रेनच्या हेडेकमध्ये कसं डोकं दुखणार आहे हे डोकेदुखी सुरू होण्यापूर्वी त्या व्यक्तीस समजते किंवा रुग्णास समजते. तिसरं आहे, डोक्याच्या आजूबाजूला ही डोकेदुखी होते. आपलं डोकं आहे त्याच्या आजूबाजूला किंवा कपात ह्या ठिकाणी डोकेदुखी होते. तर ही डोकेदुखी एकाच बाजूला असते. ही डोकेदुखी काय असते, एकाच बाजूला असते. मायग्रेनची डोकेदुखी एकाच बाजूला ठणकत राहतं. यामध्ये उलट्या होत नाहीत आणि ह्यामध्ये बऱ्याचदा उलट्या होत नाहीत, पण मायग्रेनमध्ये बऱ्याचदा उलट्या होतात. पाचवा फरक आहे, ही डोकेदुखी डोक्याच्या वरच्या बाजूला होते. ही डोकेदुखी वरच्या बाजूला पूर्ण डोक्यावर होते. त्याच्यानंतर पाचवा फरक आहे, ही डोकेदुखी मस्तकामध्ये ठणका पडल्याप्रमाणे किंवा घन घातल्यासारखी होते. ही डोकेदुखी कशी मायग्रेनची ठणका मारून होते किंवा डोक्यात कोणतरी घन घालतोय. काही लोकांना मायग्रेनचा त्रास असेल, त्यांना अनुभव असेल तर त्याप्रमाणे होते. सहावा फरक आहे, याची कारणे मानसिक चिंता, धूम्रपान, मद्यपान, नैराश्य, थकवा इत्यादी आहेत. याची कारणं काय आहे टेन्शन हेडेकची, तर मानसिक चिंता असते, धूम्रपान आहे, मद्यपान, नैराश्य, थकवा इत्यादी आहेत. तर ह्याची कारणे काय, तर अतिप्रखर प्रकाशामुळे, अतिश्रमानंतर, सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारच्या वेळेत तुम्ही लिहू शकता. रविवारच्या दिवशी खूप आपण हे केलं आणि त्या दिवशी मग शेड्यूल बदलल्यावरती पण डोकेदुखी, जेवणामध्ये बदल केल्यावरती सुद्धा डोकेदुखी होते, बद्धकोष्ठता असेल तरीसुद्धा डोकेदुखी होते. अशी मायग्रेनच्या हेडेकची कारणं बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम आहे हा. सातवा आहे, तणावग्रस्त डोकेदुखीचे निदान लवकर करता येत नाही. ह्या डोकेदुखीचं निदान लवकर करता येत नाही, पण याच्या लक्षणांनी निदान करता येतं. मायग्रेनचं कसं लक्षण आहे तर डॉक्टर त्याचं निदान बरोबर करतात, तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊनच ह्याचं निदान करायचं आहे. तर अशा प्रकारे ह्याचे डिफरन्स आहेत. आता आपण पुढचे बघूया. यामध्ये डॉक्टरांना जाऊन भेटणे, त्यानुसार ते औषध लिहून देतात. यामध्ये काय होतं, डोकेदुखी जर सतत राहिली तर तिचं निदान होत नाही, तर ते डेंजरस असू शकतं. तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटायचं, ते निदान करतात त्याच्यावरती. यामध्ये सुद्धा डॉक्टर योग्य ते उपचार सांगतात किंवा नियम आपल्याला काय करायचं आहे किंवा हे सांगतात. यामध्ये डॉक्टर आता टेन्शनमध्ये काय, डॉक्टरांना जाऊन भेटणे, त्यानुसार ते औषध आपल्याला काय पाहिजे ते लिहून देतात. तर मायग्रेनमध्ये काय, तर यामध्ये डॉक्टर योग्य ते उपचार सांगतात किंवा नियम सांगतात. 9 आहे, यामध्ये पेनकिलरचा वापर करून त्याची तीव्रता कमी करता येते. तर 9वा फरक आहे, टेन्शन हेडेक जो आहे त्यामध्ये काय होतं, पेनकिलरचा वापर करून त्याची तीव्रता आपल्याला कमी करता येते. ह्यामध्ये सेम आहे, टेन्शनचं पेनकिलर म्हणजे पेनकिलर वगैरे घ्यायच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायझेपाम वगैरे सुद्धा देतात कधी कधी, थोडीशी सवय बदलण्यासाठी इत्यादी. आणि डॉक्टर अजून आपल्या काय त्रास आहे त्या हायपर टेन्शन वगैरे असेल तर त्याच्यासाठी वेगळे मेडिसिन असं ते सेटअप करून देतात, त्यानुसार मेडिसिन असतात. त्याच्यामध्ये टेन्शन हेडेकचं पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे आणि मायग्रेन हेडेकचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आहे. टेन्शन हेडेक हे याचंही प्रमाण 70-80 इतकं % आहे असं आपण म्हणू शकतो. 78% इतकं टेन्शन हेडेकचं प्रमाण आहे. तर मायग्रेन हेडेकचं 28% म्हणू शकतो. 20% लिहू शकता तुम्ही किंवा असंही लिहू शकता, 5 लोकांमध्ये 1 जण म्हणू शकतो आपण. तर तुम्हाला 5 मार्काचा प्रश्न असतो, 10 मुद्दे लिहायचे. असं तुम्हाला अजून माहिती असेल 12 लिहू शकता, 13 लिहू शकता. मी दिलेले फॉलो करू शकता किंवा
तुमच्याकडे अजून एक्स्ट्रा आहेत किंवा ह्याच्या आधारावरती किंवा तुमच्याकडे तुमच्या टीचरने शिकवलेले असेल तेही तुम्ही हे करू शकता. ह्याच्यातले मुद्दे जे तुम्हाला वाटतात की मला घ्यायचे तेही घेऊ शकता आणि तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. लवकरच आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण एक्झाम जवळ येतात सगळ्यांच्या. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, अभ्यास करा, मस्त राहा. धन्यवाद.